तालुक्यात जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या वतीने महिला ब्रिगेड मैदानात नवीन वर्षात होऊ घातलेल्या मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जत तालुक्याचे लक्ष वेधून घेणारा बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघात यावेळी भाजपा विरुद्ध काँग्रेस असा थेट संघर्ष पाहावयास मिळणार आहे। बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघात 9 गावांचा समावेश आहे। त्यामध्ये बिळूर, वज्रवाड, एकुंडी, खिलारवाडी, साळमळगेवाडी, उमराणी, शिंदूर, बसरगी, गुगवाड अशी गावे आहेत। बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघ हा ओबीसी महिला आरक्षित असल्यामुळे भाजप पक्षाकडून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गुरुबसू कायपोरे यांची पत्नी सारिका गुरुबसू कायपोरे यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा असून भाजप पक्षात आघाडीवर असून निवडणूक लढविणारच या दृष्टिकोनातून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवलेला आहे। त्यांचा सर्व समाजामध्ये मोठे प्राबल्य आहे। लोकनियुक्त सरपंच विद्याश्री जगगोंड या नावाची कार्यकर्त्यामध्ये चर्चा असून भाजपकडून निवडणूक लढवणार या दृष्टिकोनातून त्यांनीही मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे। तर डॉक्टर शिल्पा रविकुमार जीवानवर या नावाची कार्यकर्त्यांमधून जोरदार चर्चा सुरू आहे। निवडणुकीच्या मैदानात उतरणार की माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। भाजपा पक्षाकडून इंदुमती महेश हिरेमठ या नावाची कार्यकर्त्यातून चर्चा सुरू आहे। मौजे शिंदूरचे त्या रहिवासी असून चेअरमन आप्पासाहेब नामत यांचा त्यांना जोरदार पाठिंबा आहे। तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य शांताबाई माळी यांच्या नावाची कार्यकर्त्यातून जोरदार चर्चा असून भाजप पक्षाकडून निवडणूक लढविणारच अशी मागणी केली जात आहे। जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे विशेष लक्ष बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये असून त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातून मोठे मताधिक्य त्यांना मिळाले होते। जिल्हा परिषद बिळूर व उमराणी पंचायत समिती भाजपा पक्षाच्या ताब्यात राहील यासाठी विशेष व्यूहरचना आखत आहेत। भाजपामध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच असल्यामुळे कोणाला उमेदवारी मिळेल, कोणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। विशेष म्हणजे या उमेदवारीकडे काँग्रेस पक्षाचे लक्ष लागून राहिले आहे। कोण उमेदवारी कोणाला मिळणार, जत तालुक्याचे विद्यमान आमदार कोणाच्या पारड्यात उमेदवारी टाकणार याकडे बिळूर मतदारसंघातील भाजपचे सर्व नेते सध्या लक्ष ठेवून आहेत। त्यामुळे एकंदरीत बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक यावेळेला हाय व्होल्टेज होणार आहे। त्यामुळे जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप व जत तालुक्याचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी विशेष लक्ष बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघात दिले असून भाजपच्या वतीने मात्र महिला ब्रिगेड सध्या मैदानात उतरले असून कोणाच्या पारड्यात तिकीट मिळणार, कोण या उमेदवारी मिळवण्यात यश संपादन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असले तरी एकंदरीत येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये आचारसंहिता सुरू झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे। संजय कोटगोंड, TV1 मराठी न्यूज, बिळूर। Press the bell icon on the video and never miss another update.